हो, याचा मालक कोण आहे? का मालकच नाही? मालक ते लोक आहेत ना, पण मालक वावरावाला मालक नाही. त्यांनी केले अर्धली. कांदा करणार कुठे? तिकडे आहेत काय? बरोबर. सगळे तुम्ही महिला मंडळ कुठले? वडगावचे. वडगाव आनंद. किती रुपये रोज आहे? रोज किती रुपये ताई? रोज 350 रुपये. सकाळी किती वाजता येतं? सकाळी 10 वाजता. सुट्टी किती वाजता? 10 ते 5. 10 ते 5. जायला यायची काय सोय? गाडी असते. अच्छा, गाडी असते. ₹350. सगळ्यांचं गाव वडगावच का? वडगावचे. लांबून लांबून आहेत काही महिला, सगळे एकत्र नाही आहेत. तुमचं गाव कुठलं? येतात, कुणी वाडे येतात जागजागी, तिथून येतात काही. रोज परवडतो? परवडतं. मी आतापर्यंत किती कमी होता, आताशी वाढलाय रोज. आम्हाला बागाय वाढली, मग रोज पण वाढणार ना. म्हणजे मागच्या वर्षी किती होता? मागच्या वर्षी 300 होता. 300 होता. बरं. आणि आता 100ने वाढला. 50. अच्छा, 50ने वाढ. म्हणजे 350 झाला का? हो. बरं बरं. खरं खरं सांगा बरं का. सकाळी काही नाश्ता करून येत नाहीत का? आता हां, सकाळी 8 वाजता लागवड करून आलं. तिकडे लागवड केली? हो, तासावर. अच्छा, तिकडे ते कसं तासावर? 70 रुपये तास. मग त्याच्यानंतर इकडे किती वाजता आले? 10, साडे 10, 5:30. अच्छा, मग इकडे पण आणि तिकडे पण कष्ट खूप आहे का? कष्टाशिवाय काय आम्हाला. कंबाडी गेली, मुलगी गेलीत आमची कांदे लावून. प्रचंड कष्ट आहे ना. बरं आहे. आम्हाला भेटणार आहे काही काम, कंपन्या वगैरे आहेत काम का? काय आमच्या हातात आहे. आता आमच्या हातात आहे बातमी करणं, तुमच्या अडचणी समजून घेणं, थोडंसं हास्याक मजाक, याच्या पलीकडे काय? बरोबर आहे. सांगू. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? किसन महातू चौगुले. आता हे किती कांदे आहेत? हे कांदे 1 एकरभर आहेत. किती खर्च आला? खर्च 50 ते 60 हजार रुपये खर्च आले. आता हे मजुरांना काय रोज त्यांचा 350 रुपये रोज आहे प्रत्येक. परवडतं काय मग? आता नाही काही परवडत, काही विलाज नाही. सध्या बाजारभाव काय? सध्या बाजारभाव आता मार्केट डाऊन झाले, 40-42 पण आहे किलो. किलो. आता तुम्ही काय उक्ते देणार का ठेवणार? उगते देणार किंवा मग एखाद्या पार्टीला जागेवर देणार असं काय, किंवा मार्केटला घेऊन जाणार. स्पॉटवरच देणार. कांद्याचं शेती परवडते का? नाही परवडत, करायलाच पाहिजे, शेतीशिवाय पर्याय नाही ना आपल्याला. बरं बरं बरं.